पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या समोर असलेल्या लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे। यासाठी सर्व दिस तयारी आहे, युद्धस्तरावर सुरू आहे। शेवटचा हात मारला जात आहे असं म्हणावं लागेल। महत्त्वाचं म्हणजे इथे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आहे। जवळपास 1 लाखापेक्षा जास्त सुरक्षा सैनिक हे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी असणार आहे। सोबतच या संपूर्ण परिसराला एका किल्ल्याचं स्वरूप येणार आहे। यामध्ये जर बघितलं तर जवळपास 50,000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहे। सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर मोठी सुरक्षा व्यवस्थेसह सोबतच या भागांमध्ये फेस रिकग्नाइज सिस्टम देखील लावण्यात आलेली आहे। या सर्व याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उद्या संपूर्ण देशाला संबोधित करणार। यावेळेस मोठ्या संख्येने शाळकरी मुलं देखील सहभागी असणार आहे। या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी जी तयारी जर बघितली आपण ती ही आता अंतिम टप्प्यात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशाला संबोधित करतील त्यावेळेस हजारोच्या संख्येने लोक त्यांना खास करून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांचं भाषण ऐकतील। पण त्यापूर्वी जर बघितलं आपण तर लाल किल्ल्याच्या संपूर्ण परिसरामध्ये जिथे त्यांचं भाषण होणार आहे त्या संपूर्ण लाल किल्ल्याला एका प्रकारच्या सुरक्षा बंदोबस्तामध्ये आणि सोबतच संपूर्ण लाल किल्ल्याच्या आजूबाजूने चारही दिशांनी सुरक्षा कडक करण्यात आलेली आहे। संपूर्ण किल्ल्याला स्वरूप आलेलं आहे। पॅरामिलिटरी फोर्सेस, दिल्ली पोलीस याशिवाय जर बघितलं आपण तर होमगार्ड देखील सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। नवी दिल्लीहून जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।